क्या बात कर रहा है तुम? मैं क्या बोलता है, तुम क्या बोलता है, किसको किसका नेम है क्या? मेरी बात सुनो, मेरे को सारखा सारखा सार सार मत बोलो। मेरे को 2 टिकट बुक करना है नागपुर का। अरे परत सार, तू मेरे को सार सार मत बोला। तेरे ऑफिस में आके कंप्लेंट करेगा मैं तेरा। हाथ दुगर सांगता है। तुम्हारा नाम क्या है? कोटियन। हाँ, तू साउथ इंडियन है ना? तरी तुझ्या सारखा सरचा सार 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 होतोय। अरे बाबा, मेरे को नागपुर का 2 टिकट बुक करने का है। जिधर बाजू में कोई मराठी आदमी होगा तो उसको दो फोन। विन्या, अरे तू का नाही बुक करतेस? अरे काय बोलू मी आता त्यांना? ते मला बोलूच देत नाहीये। म्हणजे माझी कामं मी करू शकत नाही, मी काय अडाणी आहे का? अडानी मैं नहीं, अडानी तू है। और मेरे को नागपुर जाने का है। बात कर करके कसा बैठ गया मेरा बाबा। बोल बाबा, काय बोलतोय काय कळत नाही। हॅलो, हां, आय जस्ट वॉन्ट टू बुक द 2 tickets फॉर नका ना जाऊ यार। पप्पा, गावाला शेती आहे, घरदार आहे, जनावर आहे, सगळं तसंच सोडून आलंय ना। चोरी बिरी मागच्या वेळेस यांनी चोर पकडला होता ना तुमचा। आली माया त्या बाईले, म्हणजे मी ते चोर म्हणून पकडलो होते, त्या बाईले परत बोलून घ्या। हे असं रोज रोज बाहेरचं खाणं चांगलं नाही बरं का विन्या। हो बाबा। बाबा, बुक जरा तिकीट। बरं झालं बाबा, तू काय बोलतोय, मी काय बोलतोय, कोणाला काही कळतच नव्हतं। ताई, आकांक्षा आली। कानातले दाखव तिच्या। ओ, बघा किती छान दिसतायत तुम्ही घेतलेले कानातले। वाह, किती छान आहे। आहा, आकांक्षा, यू आर लुकिंग गॉर्जियस। थँक्स। काय म्हणला बे तू पुटीले? हा, बघा, गॉर्जियस म्हणजे ती खूप सुंदर दिसतेय असं म्हणायचंय त्याला। थँक्यू मिसेस मोरे। तुला पहिलेच कळेल असं बोलता येत नाही काय? बघू, वा सुनबाई, खरंच खूप छान दिसतंय। ते आईंनी मला मदत आता मी तुझं कौतुक करतोय ना, उगाच नाही त्या माणसाची नाव कशाला घेते मध्ये? मला तुमच्या कौतुकाची गरज नाही, सांगून ठेवते। ताई, आई, बरं, चला निघूयात। मी पण येते। आता ही कुठे निघाली? अहो नागपूर का, तिला ऑफिसला नाही का जायचं? अरे हा, मंडळ नाही का ते? आकांक्षा, पण नेहमी सारखं मंडळात गेलं विण्यासाठी पोट्या बघू नको, नाही तर सवयीप्रमाणे पोट्या बघशील आणि स्वतःसाठी सोबत आणशील। चला आम्ही निघतो। आकांक्षा, आम्ही सोडतो तुला। चल 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 चल, सावकाश जा, सावकाश जा। येतो बाबा। राघव, कानातले दिसू दे गाडी सावकाश चालव। हे येण्या सुमित, याला सांगा तुम्ही गाडी चालवतो का? सावकाश। सुनबाई गुणवान आहे, नाही तर आमची ही। मी काय केलं? हा, मी काय केलं? काय नाही, तुमच्यासारखं ध्यान समाधी आहे काय कमी गुण आहे का? बघा पहा त्यांना, बघा या बाईले स्वतःच्या नवऱ्याला ध्यान बोलती ही। दादा, ताई जरा शांत व्हा आणि तुमच्या सुनेला विचार आधी कधी येते ते। हो, विचार 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 सुरू कामाला तिने काय ले, लगेच करतो। हो, आणि स्पीकर मोडवर ठेवा म्हणजे ऐकू द्या आम्हाला जरा। लागला का? हा 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 बाबा बोला। हा, तू कधी येते बे? बाबा, मी हॉस्टेल मधनं परमिशन काढली आहे, आता पॅकिंगच करते, येईन लवकरच। हा, तू मला सांग कधी पॅकिंग येते, म्हणजे आपल्या पोट्यानं पाठवते तुला मदतीले। नको बाबा, ऍक्च्युली गरज नाहीये त्याची, कारण का आमचं लेडीज हॉस्टेल आहे ना, मुलं अलाउड नसतात। नाही नाही, तिकडे कोण नसतात ते नसू दे ना, पण आपले पोटे येतील ना मदत करायला। हो, नागपूरकर ती म्हणते लेडीज हॉस्टेल मध्ये मुलांना जायला परवानगीच नाहीये। हा हा, मग हे बघ, तू सामान घेऊन बाहेर ये, पोटे तिथे येतील बाहेर तुले। हो हो, चालेल चालेल चालेल। तू मला वेळ कळव, म्हणजे मी तसं पोट्यांना पाठवतो इकडनं। चालेल बाबा, ठीक आहे, ठेवते। ओके, बर। बरं झालं पोट्टी आम्ही गावाला जायच्या आधी इथे येते। हो ना। मोरे भाऊ, मी काय म्हणतोय, या ना। आलो आलो आलो।
हे कसं आहे आता पोटी येते राहायला घरी आहे पण मी मला असं म्हणायचं होतं बोला निसंकोच बोला नाही तसं काय विशेष नाही पण म्हणजे कसं आहे आता पोटी माझी सुनबाई तुमच्याकडे राहायला येते खरी पण आम्ही असणार गावी तुम्ही लक्ष ठेवा. काळजी करू नका नागपूरकर मी आहे. नाही नाही म्हणजे कसं आहे पोट्टी तुमच्याकडे राहायला येते आता हे जवळजवळ आले ना आणि लग्न झालं नाही ना लोकांनी काय हो काय तोंडाला येईल ते बोलतील. तुम्ही काय म्हणायचा प्रयत्न करताय ते येतंय माझ्या लक्षात. येतं ना मोरे भाऊ येतंय तुम्ही लक्ष असू द्या तुमचं. अगदी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. काय हो काय काय नाही हेच निरोपाचं जरा. टेक्स्चर छान आहे याचं. छान आहे ना मला पण आवडला. हा मस्त आहे. वाह सुमित बाबू नया शर्ट बढ़िया है. कसलं बढिया आहे. सुमित तू शॉपिंगला गेला होतास. शॉपिंग केलीस मला का नाही सांगितलंस. मी पण आलो असतो ना तुझ्यावर फॅशन स्ट्रीटला. मला 150चे 3 शर्ट घ्यायचे आहेत. विन्या 3 गोष्टी. एक तर मी फॅशन स्ट्रीटला गेलो नव्हतो. दुसरं म्हणजे हे शर्ट 150 रुपयाचे नाहीये. आणि तिसरं म्हणजे मी एकटा गेलो नव्हतो. सौम्या मला बरोबर घेऊन गेली होती. सॉरी. कितीला कापलं तिने तुला. काय काव्या काय काव्या मुली मुलांना शॉपिंगला फक्त एका गोष्टीसाठी घेऊन जातात आणि ते म्हणजे क्रेडिट कार्ड स्वाईप करायला. हो का काव्या तू कधीपासून मुलींबद्दल एवढं निगेटिव्हली बोलायला लागलीस. तुझ्या त्या नारी शक्तीचं वगैरे काय झालं पुढे. हे बघ ती सगळ्या मुलींबद्दल असं बोलत नाही. बरं फक्त सौम्याबद्दल बोलते. हो अच्छा तुम्हाला अजूनही संशय आहे ना की सौम्या मला फसवतेय. अरे सुमित मस्करी चालू आहे. काय मस्करी करते. हॅलो काय चाललंय. शर्ट कोणाचे माझे शॉपिंग केली. हो 1 नंबर. अरे ऍक्च्युली म्हणजे मी नाही मी आणि सौम्या गेलो होतो शॉपिंगला. ऍक्च्युली मी तीच मला घेऊन गेली होती आणि ती तर मला म्हणत होती मी पैसे पण देते. मीच तिला नको म्हटलं. येडा आहे. सौम्या हा बाजूला अरे आपली फंडे वर्क करताय हो ना यार. पोरगी स्वतः वेळ काढून तुझ्या शॉपिंगला तुझ्या सोबत आली. प्रगती आहे. आय नो ऐक ना. गर्ल्स गॉसिप करून झाला असेल तर प्लीज सांगा. झालं काय. काय अगं काहीतरी काय. सलमली बघू ना. सुमित शर्ट खूपच भारी आहेत रे. मला खूप आवडले. हो यार मी घेऊ. आता येण्याचा आकांक्षा बरोबर लगीन झाल्यावर तो दुसरीकडे राहायला जाईल चांगल्या घरात. तुम्ही तर लगीन झाल्यावर तुम्ही तिथंच राहील. मग तुला बाहेर नको काढायले. लवकरच बाहेर जावं लागणार आहे भाऊ. ती सौ काय थोडं बोल बे. सौ काय ए तो तुझा मित्र होता का रे. राघव. नाही तो कसा असेल इथे आता.